आत्मदहनाचा इशारा देणाऱ्या शेतकऱ्यासोबत तहसीलदाराचा उद्धटपणा पाहायला मिळालाय। शेतकऱ्याला तहसीलदारानं लवकर आत्महत्या करण्याचा सल्ला दिलेला आहे। बुलढाणाच्या खामगाव तहसील कार्यालयामधील ही घटना आहे। शेतीला रस्ता मिळत नसल्याने आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला नायब तहसीलदार निखिल पाटील यांनी 7 दिवसांनी नको मी पेट्रोल आणून देतो आत्ताच मरा असा अजब सल्ला दिलाय आणि त्यामुळे संताप व्यक्त होतोय। चेहरा तो ओळखता की नाही तू त्याची जी डायरेक्ट मारतो मी जिंदे मारतो काय होतंय ते नाव सांगून देतो। साहेब म्हटलं साहेब अर्ज घ्या तर म्हणजे तुमचा अर्ज गेलाय ना, म्हटलं हा साहेब हा आत्मदहनाचा इशाराच आहे तर म्हणत मग आत्मदहन किती किती 7 दिवसासाठी का थांबतं, मी 1 लिटर आणून देतो आताच घे ना असं बोलून माझी मनस्थिती खराब झाली आणि मला 2-4 जणांनी सुनील पाटील बाहेर आणलं आणि मग सुनील पाटील बी या समोरच्या एक व्यक्तीकडे शिजले तर मग माझी ऐकत नाही त्या आरोपीला करत आणि मी मग भीतीवर जोडलो होतो आत्मदहन करायला। म्हटलं तू काल आणून देतो मीच कुठतो म्हणतो। हे तर पूर्ण चुकीचं आहे। मी आज सकाळपासून नगरपालिका इलेक्शन्स मध्ये नगरपालिका नॉमिनेशन प्रोसेस मध्ये असल्यामुळे कार्यालयात कार्यालयात काय होतं माहिती नाही, मी माहिती घेतोपर्यंत असं बोललं असेल तर चुकीचं आहे। त्यांना तत्काळ त्या बाबतीत समज देण्यात येईल। शेतकऱ्यांचे जे कुठलं काम आहे ते नियमाप्रमाणे पूर्ण करून देण्यासाठी आणि या संदर्भात आणखी बोलत आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत। संदीप, आधीच शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये आहे, हतबल आहे आणि त्यातच लोकप्रतिनिधींकडे दाद मागायला गेल्यावर मदत मागायला गेल्यावर लोकप्रतिनिधींची ही कोणती भाषा आहे? अगदी बरोबर आहे। सध्या आपण जर पाहिलं तर शेतकरी नैसर्गिक संकटांना तोंड देताना अक्षरशः हातबल झालाय आणि अस्मानी संकट देखील आता या शेतकऱ्यांकडे पाहायला मिळतंय। हे जे शेतकरी आहेत यांच्या गेल्या अनेक दिवसापासून शेतरस्ता मोकळा व्हावा यासाठी पाठपुरावा करतोय। हा शेतकरी त्याच्यामुळे त्रस्त झालेला आहे। अजूनही शासनाकडून दखल घेतली जात नाही आणि त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता। मात्र त्याच्या समस्येवर त्याचं निराकरण करण्याऐवजी उद्धटपणे त्याच्याशी वागणूक दिली जाते आणि त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचा एक प्रकार जो आहे हा अधिकाऱ्याकडून केला जातोय। अतिशय गंभीर बाबी म्हणावी लागणार आहे आणि त्यामुळे इतर शेतकरी त्या ठिकाणी जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता सदर जे नायब तहसीलदार आहेत त्यांनी त्या कार्यालयामधून जो आहे तो पळ काढलेला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन जे आहे सध्या तरी अगदी अगदी आणि काय कारवाई होते याकडे सुद्धा लक्ष असेल, कारण की असं वक्तव्य करणं अगदी चुकीचं आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी संदीप।